वेलकम टू आवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात। आणि आज मी तुमच्यासोबत खूप छान अशी बाही डिझाईन शेअर करणार आहे। बऱ्याचदा आपल्याला बाही डिझाईन कशी बनवावी ब्लाउजला हे सुचतच नाही आणि त्याच डिझाईन बघून सुद्धा कंटाळा येतो। ॲक्च्युली बऱ्याच कस्टमरला असं वाटतं की बाही जर डिझाईनची केली तर ब्लाउज छान दिसेल का, आपल्याला सूट होईल का। सो आजची जी काही बाही डिझाईन आहे तर ही तुम्ही नक्की बनवू शकता। यामुळे नक्कीच आपली ब्लाउज खूप सुंदर दिसेल आणि नक्कीच छान अशा डिझायनर ब्लाउजमुळे आपली साडी सुद्धा खूप छान दिसेल। सो अशी छानशी बाही डिझाईन तुम्ही नक्की बनवून बघा। मी तुम्हाला याची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे खूप सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी परफेक्ट सहजच बाही कटिंग करता येईल। ठीक आहे, सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या महत्त्वाच्या अशा व्हिडिओला सुरुवात करूयात। आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी परफेक्ट बाही डिझाईन सहजच बनवता येईल। ठीक आहे, तर बघा मग इथे तुम्ही बघू शकतात की आपण इथे ऑलरेडी बाही कटिंग करून घेतलेली आहे। अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्हींची सुद्धा, त्याचबरोबर डिझाईन बनवण्यासाठी एक्स्ट्राचा कपडा सुद्धा कटिंग करून ऑलरेडी इथे रेडी केलेला आहे। तर बघा ही जी काही बाही आहे तर ही आहे खरं तर 4.5 इंचाची। त्यामध्ये आपण अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड केलं होतं। त्यानंतर इथे बाहीची घडी होती 8, 1 इंच कमी होते तर ती 7 झालेली आहे आणि याची कॅप हाईट घेतलेली आहे आपण 2.5 इंचाची। तर बघा सगळ्यात आधी मी तुम्हाला मेजरमेंट सांगितलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला तुमच्या मापानुसार या डिझाईनसाठी सहजच कटिंग स्टिचिंग करता यावी, खरं तर यासाठी। आणि बघा हा जो काही पुढचा कर होता तर तो इथे मी कटिंग करून घेतलेला आहे। सो अशा पद्धतीने खरं तर आपली ही बाही ऑलरेडी कटिंग झालेली आहे, मेजरमेंट सुद्धा सांगितलेलं आहे। आता आपण ही बाही स्टिच करायला सुरुवात करूया। तर बघा ह्या पद्धतीने बाही आधी ठेवायची, त्यानंतर हे दोन्ही पण पार्ट्स बघा असे उलटे करून घ्यायचे आहे आणि मग सगळ्यात आधी आपल्याला खालच्या साईडने साधारणतः 1/2 इंच मार्जिन ठेवून एक टीप मारून घ्यायची आहे। याच पद्धतीने ठेवायचं, जेणेकरून बाही व्यवस्थित दोन वेगवेगळ्या साईडच्या होतील। तुम्ही असंही लक्षात ठेवू शकता की मेन फॅब्रिक म्हणजे ब्लाउज पीसची बाही सरळ ठेवायची आणि त्यावर आपण कटिंग केलेले अस्तरची बाही ठेवायची। सो तरी सुद्धा एकदम परफेक्ट असं आपल्या दोन्ही पण बाही व्यवस्थित दोन वेगवेगळ्या साईडच्या रेडी होतात। ठीक आहे, सो बघा मग मी म्हटल्याप्रमाणे खालच्या साईडने 1/2 इंच एवढं मार्जिन ठेवत आपण एक टीप मारून घेऊयात। मार्जिन एकसारखं राहील याची काळजी घ्यायची आहे। आता ही टीप मारून झाल्यानंतर थोडं किंचितचं जर एक्स्ट्राचं असेल मेन फॅब्रिक तर ते इथे कटिंग करून घ्यायचं आहे। खरं तर इथे खूप काही एक्स्ट्रा नाही, किंचितच आहे। त्यानंतर बाही ह्या पद्धतीने सरळ करून आपल्याला वरच्या साईडने द्यायची आहे इथे दाबटीप। तर बघा मग इथे दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की यातला अस्तरचा जो काही कपडा आहे तर तो वरती दिसता नाही, जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको। तर फिनिशिंगसाठी ही खूप महत्त्वाची टीप आहे, तर ही तुम्ही आवर्जून आठवणीने फॉलो करायची। प्रॉपर फिनिशिंग से दाबटीप झाल्यानंतर या पद्धतीने कडेकडेने अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडून घ्यायचं, जेणेकरून तुम्हाला म्हणजे आपल्याला जे काही एक्स्ट्राचं आहे तर ते कट करता येईल आणि परफेक्ट मापाची बाही इथे रेडी करता येईल। कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करतो, पण ब्लाउज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करत असतो। सो बघा मग ह्या पद्धतीने जोडून झालेला आहे। जेवढं शक्य आहे तेवढं कमी तुम्ही मार्जिन पकडायचं जोडताना, त्याचबरोबर कुठेही गोळा होणार नाही, तिरकं जाणार नाही, कुठे फुगा वगैरे येणार नाही याची सुद्धा काळजी घ्यायची। आणि एक्स्ट्राचा कट करून घेतलेला आहे आणि फायनली परफेक्ट अशी बाही आपली रेडी झाली। त्यानंतर फोल्ड करून सेंटर पॉइंटची मार्किंग करायची आहे, म्हणजे डिझाईन बनवणं सोपं जावं। त्यानंतर बघा इथे आपण हा चौकोनी कपडा घेतलेला आहे 5 बाय 5 चा आणि ह्या पद्धतीने फोल्ड करून खालच्या साईडने टीप मारून घ्यायची। सेम त्याच पद्धतीने आता असे टोटल आपल्याला ते 5 रेडी करून घ्यायचे आहे। हे बघा ह्या पद्धतीने खूप सोपी पद्धत आहे खरं तर ह्या डिझाईनची आणि सध्या खूप ट्रेंड चालू आहे। सो अशी छानशी डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा। असंही मी खूप सोप्या पद्धतीने आणि फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगत आहे। आणि हा एक पार्ट मोठा घेतलेला आहे बघा मी, म्हणजे सगळ्यात मोठा घ्यायचा त्यापेक्षा छोटा आणि मग बाकीचे छोटे छोटे असे टोटल 4 किंवा 5 घ्यायचे आहे। तर मी इथे 5 पार्ट घेतलेले आहे। खाली थोडंफार किंचितचं कमी जास्त असेल तर ते कट करून घ्यायचं आहे आपल्याला बघा। आणि अशा पद्धतीने आपले हे 5 पार्ट्स रेडी झालेले आहेत त्रिकोण, आणि ते आपल्याला बघा ह्या पद्धतीने डिझाईन बनवत लावायचे आहे। ठीक आहे, आता हे रेडी झालेलं आहे तर ते आता आपण बाहीला लावून घेऊयात। तर सगळ्यात आधी आपल्याला हा जो काही मोठा पार्ट आहे तर तो लावायचा आहे। तर तो बघा ह्या पद्धतीने ठेवायचा, बरोबर सेंटरला त्याचा टोक मॅच करायचा आहे आणि मध्यभागी एक टीप मारून घ्यायची बघा ह्या पद्धतीने। ठीक आहे, आता ही एक टीप मारून झाल्यानंतर थोडासा डिस्टन्स ठेवत वरती आपल्याला ह्या पद्धतीने एक
आपण रेडी केलेले त्रिकोण लावून घ्यायचे आहे. मी म्हटल्याप्रमाणे तुम्ही इथे 3, 4 किंवा 5 असे लावू शकतात. ऍक्च्युली हे डिपेंड आहे की तुमची बाहीची लांबी किती आहे किती नाही त्यावर. ठीक आहे. सो बघा मग ह्या पद्धतीने व्यवस्थित आधी ठेवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग आपल्याला इथे एक टीप मारून घ्यायची आहे. यातला डिस्टन्स सुद्धा एकतर सेम ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि बघा ह्या पद्धतीने ठेवून आता सोबतच आपण इथे मध्यभागी टीप मारून घेणार आहोत. आणि बघा मग फायनली किती प्रॉपर एकदम मध्यभागी आपण ते जोडून घेतलं. त्यानंतर वरच्या साईडला एक टीप मारायची जेणेकरून आपली बाहीला हे सगळे पार्ट्स व्यवस्थित जॉईंट होतील. त्यानंतर जे काही एक्स्ट्राचा असेल तर ते आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. ठीक आहे. आता बघा इथे किंचितसं आपल्याला खालच्या साईडने एक टीप मारून घ्यायची आहे. म्हणजे आपली बाही लांबी जी आहे ना तर ती किंचित खरंच आपल्याला इथे कमी करायची आहे. तर बघा मग मी ह्या पद्धतीने इथे व्यवस्थित टीप मारून घेतलेली आहे. आणि ही टीप मारून झाल्यानंतर आपल्याला हे कट करायचं आहे. खरं तर इथे खूप जाड लेअर तयार झालेला आहे. एकावर एक हे त्रिकोण आलेले आहे त्यामुळे. तर बघा त्रिकोणचा असा सुद्धा वापर आपण करू शकतो. खरं तर तुम्ही विचार सुद्धा केलेला नसेल. सिंपल त्रिकोण पासून सुद्धा खूप सुंदर इथे डिझाईन तयार होते. तर बघा मग अशा पद्धतीने आपण खूप छान व्यवस्थित एकसारखा डिस्टन्स ठेवत खरं तर इथे या जे काही लेअर मध्ये त्रिकोण लावून घेतलेले आहेत त्यामुळे बाही डिझाईन खूप सुंदर दिसणार आहे. त्यानंतर इथे आपल्याला एक लेस यूज करायची आहे. तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस यूज करू शकता. मी सुद्धा फॅन्सी छान डिझायनर टिकलीवरची लेस घेतलेली आहे गोल्डन कलरची. आणि ह्या पद्धतीने व्यवस्थित खालच्या साईडला आपल्याला ती लेस इथे लावून घ्यायची आहे. अतिशय व्यवस्थित सावकाश काळजीपूर्वक आणि एकसारखी, महत्वाचं म्हणजे एकसारखी आपल्याला ही लेस इथे लावून घ्यायची आहे. आणि बघा मग फायनली एकदम प्रॉपर फिनिशिंग सहित आपण इथे खालच्या साईडला लेस लावलेली आहे. मी पुन्हा सांगते बाजारात खूप वेगवेगळ्या प्रकारच्या लेस अवेलेबल असतात. तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा तुमच्या कस्टमरच्या चॉईसनुसार इथे लेस लावू शकता. त्यानंतर इथे मी घेतलेले आहे गोल्डन मनी. तर जरा बऱ्यापैकी मोठी साईज घेतलेली आहे. जर तुम्हाला छोटी साईज हवी असेल तर तुम्ही छोट्या साईजची सुद्धा मनी इथे यूज करू शकतात. बट मला असं वाटतं की ही मीडियम साईज ओके आहे. खूप छोटी पण नाही किंवा खूप मोठी पण नाहीये. आणि ह्या बाही डिझाईनला नक्कीच ती व्यवस्थित मॅच सुद्धा होईल. त्याचबरोबर इथे 4 पदरी मी सुईमध्ये धागा ओवून घेतलेला आहे. आणि इथून आता आपल्याला बघा एक एक मनी ओवत व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे. म्हणजे जिथे आपला त्रिकोणचा टोक येतोय ना तर तिथे ऍक्च्युली इथे तुमच्या लक्षात येईल की आपण हे जे काही त्रिकोण आहे ना तर हे व्यवस्थित एकदम एकसारखा डिस्टन्स ठेवलेला आहे. खरं तर याचा डिस्टन्स जरी कमी जास्त झाला तरी सुद्धा पूर्ण बाहीचं लुक बिघडू शकतं. त्यामुळे अतिशय काळजीपूर्वक आपल्याला हे त्रिकोण जोडून घ्यायचे असतात. आणि बघा मग किती प्रॉपर असं छान फिनिशिंग सहित आपण इथे टोटल 4 मणी लावून घेतलेले आहे. इथे गाठ टाकून घ्यायची आणि एक्स्ट्राचा धागा कट करायचा. सो बघा मग फायनली एकदम प्रॉपर छान परफेक्ट फिनिशिंग सहित लेटेस्ट ट्रेंडिंग छोट्या बाहीवरची ही खूप सुंदर अशी डिझाईन रेडी झालेली आहे. बऱ्याचदा आपल्याला फॅन्सी वेगळी ब्लाऊज खूप सुंदर दिसावा अशी बाही डिझाईन बनवायची असते. कशी बनवावी हे सुचत नाही. सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे बघा सिंपल असे त्रिकोण जरी तुम्हाला बनवता येत असेल तरी सुद्धा तुम्ही अशी फॅन्सी बाही डिझाईन नक्कीच बनवू शकतात. तसं बघायला गेलं तर मी अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला इथे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि असंही या बाही डिझाईनची कटिंग स्टिचिंगची पद्धत इतकी सोपी आहे की जरी तुम्ही कुणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी बाही डिझाईन सहज बनवता येईल. आणि नक्कीच या छानशा नवीन ट्रेंडिंग बाही डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येईल. सो अशी छानशी बाही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच ह्या बाही डिझाईनची आयडिया द्या. आय होप सो तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच आवडेल. ठीक आहे. तर बघा मग फायनली आपली छान अशी डिझाईन रेडी झालेली आहे. सो अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग डिझाईन तुम्ही नक्की बनवून बघा. ह्या डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी इतक्या सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की बायचान्स जरी तुम्ही कुणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी ट्रेंडिंग बाही डिझाईन सहज बनवता येईल. ठीक आहे. सो चला मग आता आपण आपला आजचा छानसा आणि महत्त्वाचा व्हिडिओ इथेच थांबूयात. आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे. सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या. आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.